नमस्कार मित्रांनो, राम राम. स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग प्लस पॉडकास्ट झालं तर यामध्ये. आणि आता आपण आलेलो आहे वाळद या गावी, वाड्याच्या थोडं पुढं आल्यावर खेड तालुक्यात. आणि आपण आता भात लागवडीचं दाखवणार आहे, तिथल्या शेतकऱ्यांना विचारणार आहे काही प्रश्न की कसं काय असतं. चला, माझ्यासोबत माझे काका आहे. काका नमस्कार करा. चाललंय आता. मित्रांनो, आपल्यासोबत आपला लहानपणीचा मित्र जोडलेला गेलाय, प्रथमेश पोकरकर. काय म्हणतो मित्रा? बोल ना काय? हा, इकडे आमच्या शेतामध्ये आलेला आहे प्रणव गेवडे व्लॉग्स. आज इकडे शूटिंग चालू आहे याचं व्लॉगचं. तर इथं आमची भात शेती पाहू शकता तुम्ही. इंद्रायणीची भात लागवड केलेली आहे इथे. आत्ता 15 दिवस झाले इथं भात लागवड केलेली आहे. आणि आता श्रावणला सुरुवात होणार आहे, तर पावसाची इथं सुरुवात झालेली आहे. धन्यवाद. खेळलंच. मित्रांनो बघू शकता, तुमच्यासाठी आम्हाला कोणकोणत्या वाटेने जायला लागते, त्याच्यामुळे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. 2400 सबस्क्रायबर झालेत. आपल्याला अजून करायचे आहेत. टार्गेट आहे आपलं 1-1.5 महिन्यात 10,000 करायचे. ते नक्कीच पूर्ण करू. चला आता दाखवतो. इथं चालता येत नाही, कॅमेरा पण कसा तरी धरलाय मी. ते सटकत आहे बघा. चला दाजी दामनी. इकडं बघा, इकडं. नमस्कार. मित्रांनो बघू शकता कोणकोणत्या रस्त्यातून आपल्याला जायला लागते. आता हे रॉप खांत्यात, म्हणजे रॉप. माझा पहिला प्रयत्न आहे थोडा डॉक्युमेंटरी टाईप बनवायचं, म्हणजे गावाकडे कसं असतं काय. हां, थोडं पहिल्यांदा चुका होतील, समजून घ्या. हे काट कुठं लावी आता भात लागवड चालू आहे. आता थांबा, त्या आवायला सुरुवात कधी करायची? एवढं झालं हो. आम्हाला आवायला जोऱ्या धरून आवायला सुरुवात करा. हा, ते करतो म्हणा. आता रोप बांधायचं, असं दुऱ्या बांधायचं. बरंच आहे.
आता हे रोप उपटण्याचं काम चालू आहे. हे रोप खोदून ते आता पूर्णपणे याच्यामध्ये परत चिखलणी करायची. आता हे संपूर्ण तण आहे त्याच्यात. म्हणजे आता पहिलं आपण बागायत केलं होतं उन्हाळ्यामध्ये, बाजरी केली होती त्याच्यामध्ये, शाळू बाजरी याच्यामध्ये गुरांना घासासाठी. आता पूर्णपणे ट्रॅक्टरच्या साह्याने याच्यामध्ये परत चिखलणी करायची. चिखलणी करून पूर्णपणे तणनाशक तण काढून टाकायचे याच्यातलं किंवा गाडून टाकायचे त्याच्यामध्ये. तण गाडल्याच्या नंतर त्या तणाचं पूर्णपणे खत होतं याच्यामध्ये. म्हणजे भाताला पोषक वातावरण तयार होते त्यांनी. आणि त्याच्यानंतर आता हे रोप उपटण्याचं काम चालू झालं. आता पूर्णपणे झालेले जवळजवळ. याच्यावरती चिखलणी केल्याच्या नंतर हे रोप याच्यावरती लागवड करायची. आणि पाऊस चांगला झालाय का यावर्षी? हा, पाऊस झाला जरा लेट झाला, परंतु पाऊस म्हणजे समाधानकारक आहे. पाऊस मनासारखा झालाय. हा, मनासारखा पाऊस झाला. लागवड झाली 4-8 दिवस किंवा 8-15 दिवस लागवड लेट झाली, परंतु समाधानकारक झाली. पाण्यामध्ये लागवडीचा अजून टायमिंग आहे. अच्छा. आणि आम्ही तर असं शहरात राहतो बिल्डिंगांमध्ये, तुम्ही पावसाळ्यात कसं करता तुमचं नियोजन सगळं? नियोजन पावसाळ्यात म्हणजे आमचं हे पावसाळ्यात आता हे चिखलणी लावणी हा त्रास सहन करावाच लागतो. त्याच्याशिवाय काही आपलं तांदूळ उत्पन्न किंवा भात उत्पन्न होत नाही. आणि तुम्ही आपल्या दर्शकांना काय सांगसाल, गावाकडचं जीवन कसं असतंय काय? गावाकडचं जीवन तसं सुखी असतं. हा परिसर किंवा हे वातावरण जे असतं हे पूर्णपणे अगदी पोषक वातावरण आहे. म्हणजे गुरांना माणसांना म्हणजे पूर्णपणे ह्या पावसात जरी आम्ही भिजलो किंवा तिंबलो तरी सहज आम्ही आजारी पडत नाही. वातावरणच तसं आहे. शहरातली लगेच आजारी पडतात. शहरातली इथं आल्याच्या नंतर लगेच त्यांना पाऊस वातावरण सहन होत नाही. आणि शहरातली मंडळी इथे येऊन ताबडतोब आजारी पडतात. एक दिवस जरी तुम्ही भिजले तरी तुम्ही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला थंडी ताप येऊ शकतो, कारण तुम्हाला हे वातावरण शूट नाही. आता हे आमच्या सगळं बाया माणसं पुरुष मंडळी हे संपूर्ण आमचे ह्या माणसांना हे वातावरण शूट झालेले. आता जवळजवळ आमचे 1 महिनाभर आम्ही हे आवड लावणी करू शकतो. अच्छा. तरी आम्हाला काय होणार नाही. आणि तुम्हाला या पाण्याचा त्रास नाही का होत काय? पाण्याचा काही त्रास होत नाही. चिखले ते होत्यात कधी कधी. चिखल्या होतात ना रोज केले जवळजवळ महिनाभर. आता हे बघा चिखली झालेली आम्हाला, त्या पायाला पूर्णपणे चिखली झाली. म्हणजे अवघडच काम असतं. अवघडच काम हे अवघड आहे. जेवढं अवघड जेवढं दिसायला सोपं तेवढं अवघड आहे. कोणालाही नाही जमू शकत. कोणाला जमू शकत नाही. शहरातली मंडळी करू शकत नाही. फक्त आमचे मजा बघतात तिथे येऊन, फक्त वातावरणात तिथे येऊन फक्त मजा मारतात. तर मित्रांनो, हे माझे काका आहे, हे वाळदचेच आहे, मावशीचे हजबंड. हे जे वातावरण आहे ना इकडचं सोपं सर्वांना वाटतं, पण हे खूप अवघडीचे आहे. हे 2 महिने पावसाळ्यामध्ये एवढं पावसामध्येच राहून वगैरे ना खूप कठीण परिस्थिती आहे. त्या लोकांना खूप त्रास होतो. चिखल्या पायाला होतात वगैरे. कधी सुक्क म्हणजे असे अंग होत नाही, ओलच असतं काय, त्यामुळं आजारी पडण्याची जास्त शक्यता असते. पण आता सवय झाल्यामुळे करावंच लागतं, नाही विलाज आहे. सर्वांना एवढीच विनंती आहे की भात तुम्हाला तांदूळ वगैरे तुम्हाला सोपं वाटतं, पण ते अवघड आहे. तुम्हाला वाटतं घेताना आम्हाला खूप महाग भेटतं, पण महाग नाही, हे कष्ट खूप आहे याच्यात. तरी प्रेक्षकांनी ही विनंती घ्यावा का तांदूळ घेताना तुम्हाला वाटतं स्वस्त भेटावं, पण ते स्वस्त नाही भेटू शकत, कारण ते कष्टच तेवढे, भरपूर कष्ट. पावसामध्ये 2 महिने काढायचे असतात हे. त्याबद्दल सर्व प्रेक्षकांना आमचं अभिनंदन. चेतन शेठ जरा बोला. नको नको मित्रांनो, चेतन मंडळ आमचे लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. फॉलो नसते सबस्क्राईब युट्यूबला सबस्क्राईब असते. बोला तुम्ही बोला. हा, करा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. अरे बाजूला पहिलाच शिकला बंद कसं करा. मित्रांनो, नक्की लाईक करा. बघा तुमच्यासाठी काय काय करायला लागते. बघा हा ना. हे आपले जे आता रोटारतात, जी सुरुवात आहे भात लागवडीचं की काय, ते जरा आपल्या प्रेक्षकांना सांगा. हे आता भात लावायला तयार केलेली आहे. याच्या अगोदर काय करायचं,
याचे लावण्यासाठी रोप खणायचे हम्म. भाताचं. आणि रोप खणून झाले, आता लोक लावायला येतील इथं. आमची इथं कामगार आहे ते इथं लावायला येणार. आता लावल्याच्या नंतर आता हे ट्रॅक्टर जो पहिला घातला आहे हा. ही चिखलणी तयार केली, म्हणजे लावण्यासाठी तयार केली आहे. हा. मग ही चिखलणी चालली, या ट्रॅक्टरच्या साह्याने चिखलणी करायची. चिखलणी केल्याच्या नंतर याच्यात जो तण जे उगवलेलं असतं हे तण संपूर्ण त्या चिखलणीनं नाहीसं झालं. हे संपूर्ण नाहीसं झाल्याच्या नंतर याच्यावरती आता येऊन 4 सुत्रीप्रमाणे लागवड करायची. हा. लागवड केल्याच्या नंतर त्याला खत वगैरे मारून ते रोपटं एक 2 महिन्याच्या अंतरावरती भरपूर असं तयार होतं, म्हणजे पिकासाठी तयार होतं. आणि 3 महिन्याच्या नंतर 3-3.5 महिन्याच्या नंतर ते पूर्णपणे भात कापणीसाठी येतं. अच्छा. हा, आता हे चिखलणी चालू आहे. हा. याच्यानंतर रोपटं लावायचे याच्यावर. आणि रोप कुठून आणता तुम्ही? रोपं घरीच तयार करतो आम्ही. घरीच तयार हा. करता? म्हणजे बी बियाणं कृषी खात्यातून आणायची. कृषी खात्यातून आणल्याच्या नंतर रोपं तयार करायची पहिली. रोपं तयार केल्याच्या नंतर मग अशी चिखलणी करून लागवड करायची. आता आपलं हे वावर किती एरियामध्ये आहे? म्हणजे हे आता लय तर 10 गुंठे आहे म्हणायची. हा. मग खर्च किती होतो बियाणं ते आणायला, रोप ते तयार करायला? 10 गुंठ्याला खर्च कमीत कमी बियाणाला एक 5-10 किलो आणायचं, जास्तीत जास्त 10 गुंठ्याला 10 किलो आणायचं. अच्छा. हा. आता याच्या खालचा जो प्लॉट आहे, हा. याच्या खालचा प्लॉट हा पूर्णपणे लागवड करून तयार केलेला आहे. अच्छा. तो हा जो खालचा प्लॉट दिसतोय तुम्हाला, हा पूर्णपणे 10 ते 15 गुंठ्यात आहे. हा पूर्णपणे लागवड झालेली आहे, त्याची चिखलणी करून संपूर्ण लागवड झालेली आहे. आता लागवड होऊन त्याचा महिनाभराचं एक भात हे तयार झालेलं रोप. आणि किती महिने लागतात तरी पूर्ण? आता पूर्णपणे 3-3.5 महिन्यात पूर्णपणे होतं भात. अच्छा. हे पहा, पहिलं आपण काय केलं, पहिलं रोप उपटणी केली. रोपाची उपटणी केली म्हणजे रोप काढलं. रोप काढल्याच्या नंतर ते ट्रॅक्टरच्या साह्याने ह्या प्लॉटची पूर्णपणे चिखलणी केली आपण. चिखलणी केल्याच्या नंतर आता ही लागवड चालू आहे, भाताची लागवड आहे. बरं, भाताची लागवड करताना याच्यामध्ये तीन पद्धती आहेत. 4 सुत्री पद्धत आपली पहिली जुनी पद्धत होती आमची, म्हणजे साधी लावणी. याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे हे नाही का, जो माणूस साध्या पद्धतीने लावी चालून पाठीमागं ती पद्धत वापरायचं. परंतु कृषी खात्याच्या साहेबांनी आम्हाला सांगितलं, वेळोवेळी सहकार्य करून आम्हाला त्यांनी सांगितलं का हे जपानी पद्धतीने जर आपण लागवड केली तर जपानी पद्धतीने लागवड केल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये ब्रिगेडच्या ज्या गोळ्या मिळतात खताच्या, हे आपल्याला जपानी पद्धतीने या तासांमध्ये लावता येतात. मग खत लावता येतं योग्य पद्धतीने. याच्यामध्ये आपल्याला खताची लागवड, भाताची लागवड केल्याच्या नंतर खत सुद्धा आपल्याला ह्या लागवड पद्धतीने आपल्याला खत टोपता येतं लागवडीसारखं. ते पूर्णपणे खत आपल्याला भाताच्या याला जातं, म्हणजे रोपाला लागलं जातं. इकड तिकड खत जात नाही. खत न गेल्यामुळं काय होतं, पूर्णपणे भाताची वाढ त्या खताच्या याने व्यवस्थित होती. आता ही 4 सुद्धा एक लाईनीवरती लावता येते. 4 सूत्री पद्धत नाही, ही 4 सूत्री पद्धत वेगळी असते. आता ही लाईनीवरती लावतो आम्ही, दुरी पद्धत. याच्यामध्ये पूर्णपणे 6 इंच 9 इंचाचं अंतर आहे या प्रत्येक लागवडीच्या चोथ्यामध्ये. हे चोथा बोलतो आम्ही, प्रत्येक जे आम्ही लावतोय याला हे प्रत्येक चोथ्या अंतर आहे, चोथ्यातलं अंतर हे 9 इंचाचं आहे. या 9 इंचाच्या अंतरावरती ही संपूर्णपणे लागवड करून टाकायची. त्याला गुळी पद्धतीने खत मारायची. ते कॅप्सूल गोळ्या असतात मोठाल्या, ती लागवड करायची, खत लावायचं, असे खत टोबायचं. ज्यावेळेस आपण लागवड करतो तसंच खत टोबायचं. ते खत पूर्णपणे या भाताला लागलं जातं आणि त्याचे पूर्णपणे त्यांची वाढ होते. चांगल्या पद्धतीने वाढ झाल्यानंतर पीक सुद्धा जोमात येतं भाताची. पीक जोमात आल्याच्या नंतर आपल्याला उत्पन्न सुद्धा भरपूर निघतं. आता हे जवळजवळ 20 गुंठ्याचा वावर आहे. या 20 गुंठ्याला कमीत कमी 25 पोती तरी झाली पाहिजेत. मग ह्या पद्धतीने लागवड केल्याच्या नंतर, खत लावल्याच्या नंतर 20 ते 25 50 किलोचे कट्टे भरलेच पाहिजे. अशा पद्धतीने याची लागवड असते. मला नांदायला जायचं आई, कर ग तयारी, गाडीला बैल खिलारी. मला नांदायला जायचं आई, कर ग तयारी, गाडीला बैल किलारी. मला नांदायला जायचं आई, कर ग तयारी, गाडीला बैल खिलारी. मला नांदायला जायचं आई, कर ग तयारी, गाडीला बैल किलारी.
बहीण माझी हिरा ग बहीण माझी हिरा 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 बहीण माझी हिरा गाईची वटी भरा बहीण माझी हिरा गाईची ओटी भरा बहीण माझी हिरा गाईची वटी भरा बहीण माझी हिरा गाईची ओटी भरा याची गाडी गुलाबी र याचा बैल किलारी याची गाडी गुलाबी र याचा बैल किलारी याची गाडी गुलाबी र याचा बैल किलारी याची गाडी गुलाबी र याचा बैल किला माझं नाव चंद्रकांत बाबुराव पोखरकर. मी वाळदगावचा रहिवासी असून माझ्या वाळदगावचा 1,500 लोकसंख्या आहे. त्या वाळदगावाची आमची लोक इतकी चांगली आहेत का सार्वजनिक कामं कुठलीही कामं सार्वजनिक असू द्या आम्ही एक विचाराने सगळी लोक आमची जमा होऊन एक विचाराने सगळं सहकार्याने आमची सहकार्याची भावना ठेवून आमची सर्व लोक एकत्र येऊन सगळी गावचा विकास असो किंवा कुठलाही धार्मिक काम असो आमची संपूर्ण लोक एकत्र येऊन ते कार्य सिद्धीस किंवा शेवटपर्यंत कार्य पार पाडतात. आमच्या गावचे वैशिष्ट्य इतके का आमची देवीची इतकी एवढ्या मोठ्या प्रमाणात आमची यात्रा झाली जाते किंवा सप्ताह आमच्या गावामध्ये ह्या पूर्णपणे खेड तालुक्यामध्ये यावर ते पश्चिम पट्ट्यामध्ये आमच्या गावामध्ये जेवढा सप्ताह चांगला होतो इतका कुठल्याच प्रकारे कुठल्याही गावामध्ये होत नाही. आणि सहकार्याची भावना ठेवून किंवा सगळी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आमचं कुठलाही कार्यक्रम आमच्या गावची लोक पार पाडतात. एवढं आमच्या गावची वैशिष्ट्य आहेत. आणि शेतीबद्दल सांगायचं झालं तर आमच्या गावात प्रामुख्यात पीक म्हणजे भात पीक मोठ्या प्रमाणात पिकलं जातं. दूध व्यवसाय केला जातो. चांगल्या प्रकारची शिकलेली मुलं इंजिनियर झालेली मुलं आमची म्हणजे शहरामध्ये भरपूर प्रमाणात आहे. आता शहरातल्या लोकांना गावाकडचं सांगायचं म्हणजे शहरातल्या लोकांना असं सांगायचं की आमच्या गावची जी जन्मभूमी ही अगदी आमची पावनभूमी मानली जाते. कुठलाही कार्यक्रम असो आमच्या देवीच्या कार्यक्रमाला शहरातून आमची मंडळी इकडं गावाला त्या देवीच्या कार्यक्रमाला अगदी उत्साहाने सहभाग घेण्यासाठी शहरातून गावी येतात. किंवा भात लागवड असो आमची एखादी कुठलीही लागवड किंवा कुठलेही क्षेत्र असेल उत्पन्नाचं त्या काळामध्ये आमची मुंबईची लोक म्हणजे शहरातली लोक आमची गावाला येतात. आणि कुठल्याच प्रकारे आमच्या शेतामध्ये केमिकल वगैरे आम्ही खत जास्त वापरत नाही. आम्ही सेंद्रिय पद्धतीनं आमची पीक घेण्याची आमची लोकांची जास्त इच्छा आहे. आणि त्याच्यातून आमच्या लोकांना जर पाऊस जर कमी झाला किंवा आमच्या क्षेत्रात पाऊस जर कमी झाला भात जर पीक याच्यावरती आलं फुलावरीवरती आलं आणि त्याच्यातून जर पाऊस कमी झाला तर उत्पन्न सुद्धा कमी निघतं. आमचं जास्त करून आमचं भात शेती किंवा दुग्ध व्यवसाय आमच्या लोकांचा असतो. त्याच्यावरतीच आमची संपूर्ण उदरनिर्वाह आमचे लोक त्याच्यावरतीच करतात. एवढी इथं बोलण्याची संधी दिली म्हणून तुमचं मी माझ्या ग्रामपंचायततर्फे गावातर्फे किंवा आमच्या गणेश मित्र मंडळातर्फे मी तुमचा आभार मानतो, अभिनंदन करतो. तर तुम्हाला आता एक मी अभंग तुमच्या सांगण्यावरून मी तुम्हाला एक अभंग म्हणून दाखवतो. पंढरीसी जा रे आल्यानं संसारात पंढरीसी जा रे आल्यानं संसारात दिनाचा सोयरा पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाय उभा बेटीसी आवडी वाट पाय उभा बेटीसी आवडी कृपाळू तातडी उतावीळ कृपाळू तातडी उतावीळ वाट पाय उभा बेटीसी आवडी वाट पाय उभा बेटीसी आवडी मागील परिहार पुढे नाही धीर मागे परिहार पुढे नाही धीर हरिया दर्शन एक वेळा. लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब करा.